नमस्कार मित्रांनो, मी मारुती मोहोळकर. मित्रांनो, महिलांसाठी एक आनंदाची खुशखबर आहे. महिला स्टार्टअप योजना ही आता सुरू झालेली आहे आणि या योजनेसाठी अर्ज हे सुरू झालेले आहेत. तर व्यवसायासाठी आपल्याला जवळपास 1 लाखापासून 25 लाखापर्यंत अर्थसहाय्य हे दिले जाणार आहे. तर या योजनेसाठी अर्ज नेमकं कोण करू शकतं, पात्रता काय असणार आहे, यामध्ये डॉक्युमेंट कोणते कोण लावणार आहेत आणि ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने भरायचा हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपल्या अशाच प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येत राहील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र राज्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना राबवण्यास मान्यताही देण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये 9 जुलै 2024 रोजी एक शासन निर्णय निर्गमित केला गेला आहे. तर त्या शासन निर्णयामध्ये पाहूया काय दिलं आहे. तर राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सना प्रारंभिक टप्प्यावरील पाठबळ देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना राबवण्यासाठी मान्यताही देण्यात आलेली आहे. तर या योजनेचं उद्दिष्ट आणि स्वरूप काय आहे ते समजून घेऊया. तर महाराष्ट्र राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सना पाठबळ देणे, राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सना व नाविन्यपूर्ण संकल्पना असलेल्या स्टार्टअप्सना व्यवसाय वृद्धीसाठी तसेच विस्तार करण्यासाठी एकवेळचे अर्थसहाय्य करणे, राज्यातील महिला स्टार्टअप्सना स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे, राज्यातील सर्वाधिक महिला स्टार्टअप्स असलेले राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख निर्माण करणे. त्यानंतर जर पाहिलं तर महिला स्टार्टअप्सच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना देऊन बेरोजगारी कमी करणं, या योजनेतील एकूण तरतुदीच्या 25% इतकी रक्कम शासनाद्वारे करण्यात आलेल्या मागास वर्गातील महिला आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील महिलांकरता राखीव ठेवण्यात येईल. त्यानंतर पुढे जर पाहिलं तर राज्यातील महिला नेतृत्वातील प्रारंभिक टप्प्यातील स्टार्टअप्सना त्यांच्या उलाढालीनुसार किमान 1 लाख ते 25 लाखापर्यंत अर्थसहाय्य हे देण्यात येणार आहे. तर यासाठी पात्रता कोणती आहे तर या ठिकाणी दिली आहे. आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग, भारत सरकार मान्यताप्राप्त महाराष्ट्र नोंदणीकृत महिला नेतृत्वातील स्टार्टअप जे आहेत त्यांना या ठिकाणी त्यांची पात्रता असणार आहे. त्यानंतर सदर स्टार्टअपमध्ये महिला संस्थापक, सहसंस्थापक यांचा किमान 51% वाटा हा असणे आवश्यक आहे. महिला नेतृत्वातील स्टार्टअप्स किमान 1 वर्षापासून कार्यरत असावा. महिला नेतृत्वातील स्टार्टअपची आर्थिक उलाढाल जी आहे ती 10 लाखापासून 1 कोटीपर्यंतही असावी. महिला नेतृत्वातील स्टार्टअप्स यांना राज्य शासनाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचे अनुदानाचा लाभ त्यांनी घेतलेला नसावा. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी सदर योजना राबवण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी यांना अंमलबजावणी संस्था म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. तर त्यासाठी वेबसाईट देखील या ठिकाणी दिली आहे. तर www.msis.in या वेबसाईटवर तुम्ही जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म हा फ्रीमध्ये भरता येणार आहे. यासाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क लागणार नाही. तर तुम्हाला तो फॉर्म भरण्यासाठी जे काही वेबसाईट दिली आहे त्या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर हे अशा प्रकारचे पेज येणार आहे. तर या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचे आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर जो काही खाली दिलेला फॉर्म आहे तो फॉर्म तुमच्यासमोर या ठिकाणी ओपन होणार आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो की हा फॉर्म या ठिकाणी ओपन झालेला आहे. तर याची जी काही डेट आहे, लास्ट डेट जी आहे ते देखील या ठिकाणी दिली आहे. तर 14 ऑगस्टपर्यंत तुम्ही या ठिकाणी अप्लाय हा करू शकता. तर या ठिकाणी स्टार्टअपचे जे काही नाव असेल ते नाव टाकायचं आहे. फाउंडरचं नाव टाकायचं आहे. फाउंडरचा ईमेल ID आहे. त्यानंतर जे काही कॅटेगरी आहे ते कोणती कॅटेगरी आहे ते टाकायची आहे. फोन नंबर टाकायचा आहे. त्यानंतर स्टेक जे आहे स्टेक तुम्ही किती टक्के देता ते टाकायचं आहे. स्टार्टअप टीम साईज टाकायची आहे. सेक्टर आहे कोणतं सेक्टर आहे ते टाकायचं आहे. कंपनीचं टाईप कोणतं आहे टाकायचं आहे. त्याच्यानंतर कंपनीची जी असणारी रजिस्ट्रेशन डेट आहे ती DPITT नंबर जो असतो तो टाकायचा आहे. कंपनीची वेबसाईट या ठिकाणी टाकायची आहे. नंतर रजिस्ट्रेशन कंपनीचा ॲड्रेस जो आहे तो ॲड्रेस टाकायचा आहे. त्यानंतर पुढे
जिल्हा, सिटी, त्यानंतर जे काही डिस्क्रिप्शन असेल स्टार्टअपचं होते ते या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. कशा संदर्भामध्ये तुमचा बिझनेस आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर प्रोडक्ट सर्व्हिस कोणती देणार आहे ते टाकायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने ह्या संपूर्ण गोष्टी या ठिकाणी भरून घ्यायच्या आहेत. किती आहे ते टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट देखील अपलोड करायचे आहेत. तर ज्यामध्ये तुम्हाला स्टार्टअप नियमचा जे असणारं रिपोर्ट असतो तो ऑडिट रिपोर्ट देखील या ठिकाणी अपलोड करायचा आहे. कंपनीचा लोगो असेल, त्यानंतर DPIIT जो काही सर्टिफिकेट असतं ते टाकायचं आहे, अपलोड करायचं आहे. स्टार्टअपचा नेम रिपोर्ट या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला कोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत ते या ठिकाणी दिले गेले आहेत. लोगो असेल, त्यानंतर फाउंडरचा फोटो असेल, फाउंडरचा प्रोडक्टचा फोटो असेल आणि या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचं आहे.